फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मराठी स्वर ते इंग्रजीमध्ये कसे लिहायचे। अ, आ, इ, ई हे आहेत मराठी स्वर आणि हे स्वर जेव्हा आपण व्यंजन सोबत वापरतो तेव्हा ते कसे वापरले जातात ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे। जसं की आ साठी काना, ई साठी पहिली वेलांटी, ई साठी दुसरी वेलांटी। आणि आता आपण पाहणार आहोत की या स्वरांसाठी इंग्रजीमध्ये कसं लिहिलं जातं। अ साठी आपण इंग्रजीमध्ये लिहितो ए। आ साठी आपण लिहितो डबल ए किंवा आपण कधी कधी फक्त ए असंही लिहितो। ई साठी आपण लिहितो आय। या ई साठी आपण लिहितो डबल ई। ऊ साठी आपण लिहितो यू। या ऊ साठी आपण लिहितो डबल ओ। रू, मराठीमध्ये रू, आर यू, रू। हेच रू आपण जेव्हा हिंदीमध्ये वापरतो तेव्हा त्याच्यासाठी आर आय, री असा उच्चार होतो, री से ऋषी, तेव्हा आपण वापरतो आर आय। ए साठी आपण वापरतो ई। ऐ साठी आपण वापरतो ए आय। ओ औ साठी आपण वापरतो ए यू। अन किंवा मराठीमध्ये त्याच्यासाठी आपण वापरतो ए यम किंवा ए यन। अहा साठी आपण वापरतो ए एच ए।